बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर महाराष्ट्रामध्ये नवा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे। कारण ज्या वेळेला धीरेंद्र महाराज शास्त्रींनी छत्रपतींबद्दल ते विधान केलं त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्या मंचावरती होते आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी थेट सरकारवरती टीका करायला सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते या प्रकरणावरून प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। पण या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय की सातारचे दोन्ही राजे या प्रकरणावरती शांत का आहेत? कारण यापूर्वी ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधानं झाली त्यावेळेला उशिराने का होईना उदयनराजेंनी भूमिका घेतलेली होती। पण आता ज्यावेळेला बागेश्वर बाबांवरती चोहीकडून टीका करण्यात येते आहे त्यावेळेला उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे शांत का आहेत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। या प्रकरणामध्ये धीरेंद्र शास्त्री नेमके काय म्हणाले होते, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका काय घेतली, त्याचबरोबर दोन्ही राजे शांत काय आहेत, त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरती काही शेअर केलं का, त्यांच्या पोस्ट कुठल्या आहेत शेवटच्या, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळं समजावून सांगेन, पण त्यापूर्वी धीरेंद्र महाराज शास्त्री नेमके काय म्हटले होते हे बघा। त्यांचं वक्तव्य होतं, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आपण आता थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचं नाही आहे, तुम्ही दया करा की हे मुकुट आता तुम्ही सांभाळा, हे राज्य तुम्ही सांभाळा। अशा प्रकारचं विधान हे धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी केलेलं होतं। आता त्यांच्या विधानानंतर 26 एप्रिल म्हणजे 26 एप्रिल 5:15च्या सुमारास 5:10ला म्हणजे काल संध्याकाळच्या वेळेला छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भूमिका घेतली। त्यांचं म्हणणं आहे की धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहेत त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती। हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कल्पोकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो। लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्यासमोर बसून टाळ्या वाजवत आहेत। राज्यात त्याचे मोठे मोठे कार्यक्रम होतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे। अशा भोंदूबाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केलं पाहिजे। राज्य शासनाने या भोंदूबाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावीत। आता राज्यकारण्यांना सरळ केलं पाहिजे असं छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणतात, ज्यावेळेला त्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। म्हणजे एक प्रकारे त्यांनी संभाजीराजांनी थेट सरकारवरतीच टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये काँग्रेसने सुद्धा भूमिका घेतली। काँग्रेसचं एक ट्विट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचेही सोशल मीडियाचे हँडल्स तुम्हाला दाखवायचे की त्यांनी त्याच्यामध्ये काही पोस्ट केली आहे का। तर काँग्रेसने जे ट्विट केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या ऑफिशियल हँडलवरून एक प्रकारे म्हणजे जे आता भाजपचे जे आमदार आहेत जे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आक्रमक होत असतात त्या सगळ्या नेत्यांवरती काँग्रेसने हल्लाबोल केला आहे। बघा, आता हे काँग्रेसचं कालचं ट्विट आहे, 7:15च्या सुमारास महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून ट्विट करण्यात आलं। त्याच्यामध्ये राणेंचा निर्लज्ज मुलगा, दंगलखोर संग्राम, मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेला पडळकर आणि भोसरीचा गुंड यांसारख्या नव हिंदू रक्षकांनी विकृत धीरेंद्र शास्त्रीने म्हणजे बागेश्वर बाबा कंसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ओकलेले वादग्रस्त वक्तव्य अजून ऐकले नाही का? आता हे सर्व नेमके कुठल्या बिळात लपून बसलेले आहेत? जोपर्यंत मालक छू म्हणत नाही तोपर्यंत त्यांच्यातला तथाकथित हिंदू जागाच होत नाही असं त्यांना वाटतं। राजकीय फायद्यासाठी आणि स्वतःच्या मालकाच्या सांगण्यानुसार सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या या सर्व नव हिंदू रक्षकांना उघड करण्याची जबाबदारी आज छत्रपती शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या सर्वांची आहेत। अर्थातच त्यांनी भाजपच्या त्या आमदारांबद्दल विधान केलं किंवा आमदारांवरती टीका केली काँग्रेसने, जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती सतत प्रखर होत असतात, आक्रमक होत असतात। आता तुम्हाला मी उदयनराजे भोसले म्हणजे दोन राजे शांत का आहेत किंवा ते भूमिका का घेत नाहीत एवढं सगळं प्रकरण पेटल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे। माफी मागेपर्यंत सुद्धा उदयनराजे भोसलेंनी याच्यावरती कुठली पोस्ट केली आहे का? तर 17 तासांपूर्वीचं उदयनराजे भोसले यांच्या फेसबुक पेजवरती एक पोस्ट आहे जी साताऱ्यातल्या एका कार्यक्रमाची दिसते। त्याच्यामध्ये काही फोटोसुद्धा त्यांनी शेअर केलेले आहेत आणि खाली 23 एप्रिलची शेवटची पोस्ट आहे, म्हणजे 3-4 दिवसांपूर्वीची। आता त्यांचं फेसबुक पोस्ट आपण बघितली आणि उदयनराजेंचं एक्स हँडलवरती त्यांनी काही शेअर केलं आहे का? फेसबुकवर नाही आहे, एक्सवर जर आपण आलो ते बघा, आता हे लोड होतं आहे एक्सवरती। उदयनराजेंची प्रोफाईल आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं
23 एप्रिलला शेवटचं एक ट्विट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी साताऱ्यामध्ये IT पार्कसाठी जागा मंजूर करून देण्याचं एक पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलेलं होतं आणि त्याची मंजुरी आली अशा प्रकारचं एक पत्र आहे आणि त्यांनी एक IT पार्कसाठी जागा मिळवून दिल्याबद्दल त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर 23 एप्रिलला दुसरं आहे. त्याच्यामुळं एक्स हँडलवरती किंवा फेसबुक हँडलवरती उदयनराजेंनी कुठलीही पोस्ट त्याच्या संदर्भात केलेली नाही आहे. आता शिवेंद्रराजेंबद्दल बघायला गेलं तर शिवेंद्रराजे हे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि ते सुद्धा शिवरायांचे वंशज आहेत ज्या पद्धतीने उदयनराजे आहेत. त्यामुळं त्यांची सुद्धा शेवटची पोस्ट ही 26ची आहे, म्हणजे कालची पोस्ट आहे आणि त्यांनी एक प्रकारे एक व्हिडिओ त्याच्यामध्ये शेअर केला आहे. त्याच्या खालची जर पोस्ट आपण बघितली तर तिथे एक साताऱ्यातला पवई नाकावरचा कार्यक्रम आहे, शिवतीर्थावरती माता भगिनींसोबत महिलांसोबत त्यांनी फोटो घेतलेले आहेत आणि 25 एप्रिलला सुद्धा त्यांनी एक पोस्ट केली. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपण हे बघितलं का, म्हणजे जे संसदेमध्ये महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं नव्हतं त्याच्याबद्दलची एक पोस्ट आहे 25 तारखेला महिला संमेलनाची साताऱ्यामधली. तर त्यांनी सुद्धा बागेश्वर बाबाच्या प्रकरणात कुठलीही पोस्ट इथं केलेली दिसत नाहीत. आता मी तुम्हाला त्यांचं फेसबुक पेज दाखवतो, शिवेंद्रराजे भोसले. मी तुम्हाला आता एक्स पोस्ट दाखवली, हे बघा, हे त्यांचं फेसबुकचं पेज आहे. इथे सुद्धा ज्या पद्धतीने एक्सवर त्यांनी पोस्ट शेअर केलेल्या आहेत तशीच पोस्ट त्यांनी इथे सुद्धा केलेली आहेत, पण बागेश्वर बाबांच्याबद्दल कुठलीही भूमिका घेतलेली आपण त्यांनी पाहायला मिळत नाही. आता त्यांचे मी तुम्हाला सोशल मीडिया हँडल्स दाखवले. यापूर्वीसुद्धा अनेक प्रकरणांमध्ये ज्या वेळेला कोरटकरचं प्रकरण झालेलं होतं किंवा महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं प्रकरण असेल किंवा अनेक असे लोक आहेत जे काय म्हणतात आपण त्याला की महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात, त्यावेळेला त्यांचे वंशज शांत का असतात. हा मुद्दा अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आलेला आहे. सोशल मीडियावरती तशी मागणीसुद्धा केली जाते. पण आता ज्या वेळेला धीरेंद्र महाराज शास्त्री यांचे दरबाराचे कार्यक्रम नागपूरमध्ये 4 दिवस होतात आणि अशा व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असं विधान केलं आणि त्यानंतर त्यांनी अर्थात माफीसुद्धा मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना नंतर सांगितलं की असे कुठलेही पुरावे इतिहासामध्ये आढळून येत नाहीत. त्याच्यामुळं जरी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून एक प्रकारे सारवासारव नाही म्हणता येईल, पण त्यांच्या विधानाचं पोलखोल करण्याचा प्रयत्न केलेला असला तरीसुद्धा आता दोन्ही राजा शांत काय आपण बघितलं की त्यांच्या फेसबुक पोस्टवरती किंवा एक्सवरती कुठली प्रतिक्रिया याच्यामध्ये नाही. संभाजीराजेंनी उघड भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं. एकूणच यावरून सुरू झालेल्या राजकारणाबद्दल धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर आणि मागलेल्या माफीवर सोबतच संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यातले 2 राजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी न घेतलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.